अकोल्यात रिजनल वर्कशॉप परिसरात भीषण आग, गवत सुकलेली झाडे जळून खाक तर या आगीत मांजरीचा मृत्यू। अकोला शहरातील कौलखेड परिसरात असलेल्या जलसंधारण विभागाच्या रिजनल वर्कशॉप परिसरात आज रविवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून या परिसरातील गवत तसेच सुकलेल्या झाडांनी पेट घेतल्याने काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले आणि या आगीत मोठ्या प्रमाणात गवत आणि सुकलेली झाडे जळून खाक झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या आगीच्या तडाख्यात एका मांजरीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर आज रविवार असल्याने रिजनल वर्कशॉप बंद होते। तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे। तर या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे। हर्षदास सोनोने, अकोला। हे रिजनल वर्कशॉप आहे। साधारणतः 3:30 वाजता आम्हाला कॉल आला की रिजनल वर्कशॉपमध्ये इथे गवताला अंगार लागलेले आहे म्हणून। आम्ही इथे आलो आणि आत येऊन जवळपास 2 फायर टेंडर यूज करून आग पूर्णपणे विझवली। आता आग आटोक्यात आहे। जीवितहानी वगैरे झाली नाही, कुठली जीवितहानी झालेली नाही आहे। फक्त जे कोरडे झाडं, सुकलेले झाडे होते ते झाडं पूर्ण जळालेले आहेत।